तुम्ही सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या सभासदला मारलंय, ही गोष्ट गांभीर्यानं तुम्ही घ्यायला पाहिजे, आम्ही नाही घ्यायला. सावळीमध्ये सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आले. त्यांना बोलवण्याचा उद्देश असा होता की 1 मेला जी ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये स्वच्छता दूत म्हणून दिनकर पवार गावामध्ये गेली 6 महिने काम करून पुरा गाव स्वच्छ केलं आणि अशा एका अतिशय प्रामाणिक माणसावर ग्रामसभा का तहकूब केली हा प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना थोबाडीत लावली आणि हा अन्याय झाल्याने आम्ही आपल्या फाउंडेशनचे सदस्य या नात्यानं ही गोष्ट आपल्या कानावर घालण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आपण आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आम्हाला सहकार्य या कामात करावं. इथून पुढं ही असा अन्याय होऊ नये असं आम्हाला ग्रामस्थांना वाटतं. दिनकर पवार यांच्यावर 1 मेच्या ग्रामसभेमध्ये जो काय हात उचलण्याचा प्रकार झाला, ज्याने हात उचलला त्यांना मी सचिनभाऊ कदम नमस्कार करतोय. तुम्ही केलेली कृती त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. कारण तुमची एक कृती वाईट झाली तर आम्ही वाईट कृती करणार नाही, तर आम्ही उलट चांगल्या कृतीनेच तुम्हाला उत्तर देऊ. तुम्ही सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या सभासदला मारलंय, ही गोष्ट गांभीर्यानं तुम्ही घ्यायला पाहिजे, आम्ही नाही घ्यायला. कारण आम्ही जे चांगलं काम करतोय ते करतच राहणार, पण यापुढं आम्ही फक्त जादा ताकदीनं काम करणार. आणि आज आम्ही तुम्हाला वादा करतो, या व्हिडिओच्या माध्यमातून वादा करतो की तुम्हाला या गावामध्ये माझ्या फाउंडेशनची हजारो लोक एकत्र आलेले दिसतील. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही मला सांगा, आपण या त्यांच्या कृतीला चांगल्या कृतीने उत्तर देणार का? बघा, माझ्या सभासदांनी पण मान्य केलेलं आहे. पुनश्च एकदा तुमचंच आभार मानतो. धन्यवाद.